डोळे अलगद मिटलेले, खांदे कोपऱ्या शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर असेल. जाणीव आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती 15 ते 20 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. याकरिता आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. सावकाश कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले उंच उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. काही क्षण शांत. प्रार्थनेकरिता दोन्ही हातांची नमस्कार स्थिती. सुरुवात एकत्रित करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. मनोमन आपल्या सद्गुरूंचं स्मरण आणि गुरुब्रह्मा गुरुविष्णू ही प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण लीनभाव भक्तिभाव मनामध्ये. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमच्या आशीर्वाद आणि हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तवर्धन, नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी. दोन्ही पाय समोर. विश्रांती. दोन्ही पाय जोडून घेऊया. दोन्ही हात समोर. दोन्ही हात आणि पाय समोर. बरोबर. आता दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित ताण द्यायचा. आपल्याला जास्तीत जास्त ताण घ्यायचा आहे आणि घट्ट मिठायची. दोन्ही हातापायांची बोटं टाईट करायची. बरोबर. ओपन करायची, ताण द्यायचा आणि घट्ट मिटून घ्यायची. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करायची, जास्तीत जास्त ताण आणि घट्ट मिटून घ्यायची. पुन्हा एकदा ओपन करायची, जास्तीत जास्त ताण आणि घट्ट मिटून घ्यायची. आता अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर 4 बोट. बरोबर. आणि मला पायांची जी बोट आहे ती रिलॅक्स करायची आहे. आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. पाऊल आणि आपली हाताची मूठ एकत्रित गोलाकार फिरवायला. या प्रकारे उजवीकडून डावीकडे. 1 2 न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. 3 4 5. मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता डावीकडून उजवीकडे. 1 2 3
4 5. वरती थांबायची. दोन्ही हातांच्या मुठी सोडून द्यायच्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं थोडा वेळ. दोन्ही पायांमध्ये अंतर. आणि आता उजव्या हाताने आणि डाव्या हाताने आपल्याला उजवा पायाचा अंगठा पकडायचा. बघा एक मी तुम्हाला करून दाखवते डायनॅमिक कृती. 1 आणि 2 या प्रकारे. ठीक आहे. सुरुवात करूया. कमरेतनं पुढे झुकायचा प्रयत्न करायचा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय जास्तीत जास्त. आणि आता सुरुवात करूया. उजव्या आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल आणि तो मागून उजव्या पावलाकडे घेऊन जायचा आहे. आणि कमरेतनं झुकायचं उजव्या बाजूने पुन्हा वरती आणि मग डाव्या दिशेने. हा बरोबर बरोबर. अशी डायनॅमिक हालचाल. 2 बरोबर करता. 3 4 छान. 5 6 7 8 9 10 बरोबर. छान. मध्यबिंदू थांबायचे आणि दोन्ही तळहात जे आहेत हे समोर ठेवायचे, आपल्या मध्ये ठेवायचे. पाठीचा कणा सर. आणि आता हळूहळू आपले जे हात आहेत हे जमिनीला घासत घासत फॉरवर्ड बेंड घ्यायचा. थोडासा फॉरवर्ड बेंड. जेवढे आपल्याला हात समोर नेता येतील तेवढे समोर घेऊन जायचे आणि मग दोन्ही हात आपल्या पावलांकडे घेऊन जायचे. आणि कपाळ जे आहे ते जमिनीच्या दिशेने सैल सोडायचे. हा बरोबर. छान. आणि आता इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. दोन्हीही पायांचे हॅमस्ट्रिंग्स मसल ताणले गेले. त्याकडे लक्ष. आणि सावकाश उलटचा तिथल्या तिथेच सर. पायांमधलं अंतर कमी करायचंय आणि विश्रांती. आपले दोन्हीही पाय ताणले गेले होते. आता आपण थोडेसे रिलीज करूया. त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपल्या हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची. हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली. आणि आता जमिनीला घासत घासत उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि सरळ. बरोबर. फोल्ड. तर श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. बरोबर. आता पाय फोल्ड करूया आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 मोठं वर्तुळ. 2 3 4 5 बरोबर. विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. 1 मोठं वर्तुळ करायचं पायाने. 2 3 4 5 वरती थांबवायची. उजवा पाय आता आडवा करायचा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या मांडीवर ठेवायचंय. बरोबर. आणि आता आपण करणार आहोत बेबी पोश्चर. आपल्याला पाय थोडासा वर उचलून धरायचा आहे. उजवा पाय. उजवा हात उजव्या गुडघ्यावर. डाव्या हात हा उजव्या पायाच्या अँकलच्या खाली असतो. आणि तो सुरुवात करूया. एकदा डावीकडे आणि उजवीकडे. 1 बेबी पोश्चर. डावीकडे उजवीकडे. 2 डावीकडे उजवीकडे. 3 पाठीची कमीत कमी हालचाल. डावीकडे उजवीकडे. 4 डावीकडे उजवीकडे. 5 सावकाश कृती थांबवायची. उजवा पाय सरळ करा. हीच कृती आता डाव्या बाजूने. आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली येईल. आणि आता श्वास घेत डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे जमिनीला घासत घासत. आणि श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. बरोबर. पुन्हा डावा पाय फोल्ड करूया. आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला क्लॉकवाईज. 1 मोठं वर्तुळ. 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 बरोबर. 3 4 5 छान. आणि आता बेबी पोश्चर. डावा पाय आडवा करायचा आहे आणि आता थोडासा वर उचलायचा. उजवा हात डाव्या अँकल खाली. डावा हात गुडघ्यावर. आणि आता सुरुवात करूया. जास्तीत जास्त उजवीकडे जायचं आहे आणि डावीकडे. 1 उजवीकडे डावीकडे. 2 उजवीकडे डावीकडे. 3 उजवीकडे डावीकडे. 4 उजवीकडे डावीकडे. 5 कृती थांबवायची. सावकाश
डावा पाय सरळ करायचा, दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि हात आपले सपोर्टसाठी मागे असू देत, पाठीचा कणा सरळ. आणि आता सावकाश एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू आपली मान उजव्या दिशेला थोडीशी टिल्ट करायची, थोडीशी उजव्या दिशेकडे घेऊन जायची. उजवा कान उजव्या खांद्याकडे जाईल. हा बरोबर. मध्यभागी यायचं. मग हीच कृती विरुद्ध बाजूने. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू मान आपली डाव्या दिशेला झुकली जाईल, म्हणजे टिल्ट करायची, फक्त थोडीशी डावा कान डाव्या खांद्याकडे जाईल. छान. आणि सावकाश मध्यभागी. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. सावकाश मान आपली पुढे झुकली जाईल, मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. आणि आता विरुद्ध बाजूने करूया. सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी थांबायचं. सावकाश मान सरळ करायची आणि विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. आपण करणार आहोत आता पश्चिमोत्तानासन आणि पूर्वोत्तानासन, म्हणजे फॉरवर्ड बेंड आणि बॅकवर्ड बेंड. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात आता आपल्या मांड्यांवर ठेवायचे, पाठी करताना सरळ असेल. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. करणार आहोत पश्चिमोत्तानासन. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू आपले दोन्ही हात पायाला घासत घासत पुढे जातील. दोन्ही हातांनी पाऊल पकडायचा प्रयत्न. टाच पायाची बोटं जे पकडता येईल ते पकडायचे आहे. कमरेतनं पुढे झुकायचं आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सोडायचं. दोन्ही हातांची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडायची. जर हात पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीवर ठेवायचे आहेत. आणि अपर बॉडी रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. बरोबर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. पोटावर आलेला दाब, पाठीला आलेला ताण, त्याची जाणीव. सावकाश उलट हळूहळू तिथल्या तिथे सरळ. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आणि आता ह्याला पूरक असं आपण करूया. आता पूर्वोत्तानासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता हाताचं फेसिंग तुम्ही पावलाच्या दिशेने किंवा विरुद्ध बाजूने करू शकता. सीटच्या जवळ ठेवायचे दोन्ही हात आणि हाताचं फेसिंग पावलाच्या दिशेने किंवा विरुद्ध बाजूने. बरोबर. नजर समोर. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचलायला सुरुवात करा. पावलं जमिनीच्या दिशेने सैल कर थोडा आणि मान मागे सैल कर. मॅट वर बसून कृती करण्याचा प्रयत्न. ठीक आहे. सावकाश मध्यभागी. मॅट वर बसून करा. जर चटई किंवा चादर असेल तर हात चटकू शकतात. ठीक आहे. सावकाश खाली उलट चाली होते. आणि आता आपण हीच कृती थोडीशी डायनॅमिक करूया. श्वास घेत बघा, श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली, या प्रकारे. अगदी सावकाश श्वासाशी आधारित आपली जशी क्षमता आहे त्याप्रमाणे करायचं आहे. मॅट वर बसून करा. हा बरोबर आहे, बरोबर करा. सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचं. विश्रांती. हातापायांमध्ये थोडस पायांमध्ये हात तरी घेऊन विश्रांती. आणि आता विधिवत वज्रासन करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय आणि मग डावा पाय. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर असतील. हाताची पाचही बोटं जोडलेली. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी देहधारण. आपण जो काही आकृतीबद्ध शरीराचा आहे तो तपासून पाहायचा आहे. आपला आपणच
गुडघ्यांची स्थिती, सीटची स्थिती, दोन्ही पायांचे अंगठे, पाठीचा कणा नैसर्गिक सरळ, खांदे कोपऱ्या शिथिल, डोळे अलगद मिटलेले. उदरश्वसन चालू होतं जेव्हा आपण वज्रासनामध्ये बसतो त्यावेळेला. आणि श्वास सोडताना मनातल्या मनात एक ओंकार, स्वतःशी एकरूप होण्याचा प्रयत्न, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आता गुडघ्यांवर उभं राहायचंय आणि थोडस गुडघ्यांवर आता आपल्याला चालायचं. गुडघ्यांवर उभं राहायचं आणि गुडघ्यांवर चालू. दोन्ही हात शक्य गरज असेल तर कमरेवर ठेवायचे, म्हणजे बॅलन्स जाणार नाही. मॅट वर चाला, चटई किंवा चादरवर न चालता मॅट वर आपल्याला चालायचंय. गुडघ्यांवर उभं राहून थोडस मॅट वर चालायचं, म्हणजे आपल्या गुडघ्यांना एक हलकासा मसाज होतो. आणि मग मध्यभागी येऊन थांबायचं. आता गुडघे तसेच जुळलेले ठेवायचे, आपले दोन्ही गुडघे तसेच जुळलेले ठेवायचे. पावलं सुद्धा हा मध्यभागी येऊन थांबायचं. पावलं जमिनीच्या दिशेने तशीच राहू देत फ्लॅट. आणि आता आपण करणार आहोत उष्ट्रासन, बेसिक उष्ट्रासन. दोन्ही गुडघे जुळलेले आहेत, पावलं जमिनीच्या दिशेने फ्लॅट आहे. आता दोन्ही हातांची पाचही बोटं जुळून घ्यायचे आणि ती आपल्या माकड हाडाच्या इथे या प्रकारे ठेवायची. ठीक आहे. आणि मग आता हळूहळू आपलं पोट पुढे ढकलायला सुरुवात करायची आहे आणि मान मागे सैलसर सोडायची. पूर्णपणे पोटाचे स्नायू, गळ्याचे स्नायू ताणले जातात. पाठकळ्यावर प्रेशर येतो, छातीचे स्नायू ताणले जातात. आपण केलेलं आहे बेसिक उष्ट्रासन. आणि सावकाश मध्यभागी, सावकाश मध्यभागी, दोन्ही हात खाली, वज्रासनामध्ये स्थिर. आता इथे आपले पूर्णपणे गळ्याचे स्नायू ताणले गेले होते, बरोबर. पोटाचे स्नायू सुद्धा ताणले गेले होते, म्हणून ह्याला पूरक असं आपण आज शशांकासन बघणार आहोत. बघा आधी कसं केलं जातं, मग एकत्रित करूया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने असे वर न्यायचे आणि त्यानंतर हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. कपाळ जमिनीवर, सीटचा भाग न उचलता कपाळ जमिनीवर लावायचा प्रयत्न करायचा. आणि मग दोन्ही हात जे डोक्याच्या दिशेने सरळ आहेत ते फोल्ड करायचे. हाताची कोपरं जी आहेत ती गुडघ्याच्या शेजारी, हाताची जी बोट आहेत ती आपल्या कपाळाच्या किंवा चेहऱ्याच्या सरळ रेषेत. बघा शशांक म्हणजे काय, तर ससा. ससा ज्याप्रमाणे बिळामध्ये बसतो त्याप्रमाणे हा आपला आकृतीबंध दिसतो, म्हणून याला शशांकासन म्हटलं जातं. पोटावरती छान दाब येतो, पाठकण्यावरती ताण येतो. रक्तप्रवाह हा चेहऱ्याच्या दिशेने, डोक्याच्या दिशेने होतो, म्हणून उलट चाल करताना अगदी सावकाश, हळूहळू उलट चाल, अगदी सावकाश, नियंत्रित. ठीक आहे, सुरुवात करूया. वज्रासनामध्ये पण स्थिर. आणि आता आपण करणार आहोत ताडासन. ताडासन म्हणजे याला अर्ध ताडासन म्हणतात, कारण की जेव्हा आपण डोक्याच्या दिशेने हात वर घेऊन जातो तर हे अर्ध ताडासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या, सरळ असे वरती. आणि एकदम स्ट्रेच द्या, थोडासा ताण द्यायचा दोन्ही हातांना, नजर समोर. पाठकण्याला वर्टिकली खेच मिळतोय. आणि मग आता हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचंय. दोन्ही हातांचे तळवे, कपाळ जमिनीवर, हाताची कोपरं जमिनीवर. आणि मग दोन्ही हात जे सरळ आहेत ते फोल्ड करायचे. हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ येऊ दे आणि हाताचे तळवे जे आहेत हे आपल्या चेहऱ्याच्या सरळ रेषेत. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. पोटावर आलेला दाब त्याची जाणीव, त्याचबरोबर कंठावरती सुद्धा दाब येतो. पाठकण्याला छानपैकी ताण आहे. आणि मग सावकाश उलट चाल करताना, कारण की रक्तप्रवाह हा चेहऱ्याच्या डोक्याच्या दिशेने होतोय, त्यामुळे हळूहळू उलट चाल करूया. सावकाश आपलं कपाळ, छातीचा भाग आणि पोट असं करत करत उलट. डोळे बंद. संपूर्ण आसनाचा आपल्या शरीरावर झालेला परिणाम, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न.
आणि आज आपण करणार आहोत परिघासन. तर त्यासाठी आपल्याला गुडघ्यांवर उभं राहायचंय परिघासन करण्यासाठी. आणि उजवा जो आपला पाय आहे हा उजव्या दिशेला घेऊन जायचा सरळ टाच जमिनीवर, आणि पावलं जी बोट जी आहेत ही सिलिंगच्या दिशेने. उजवा पाय उजव्या दिशेला बरोबर टाच जमिनीवर टेकवा, आणि पावलं सॉरी बोट जी आहेत ही सिलिंगच्या दिशेने. हा बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. जो डावा पाय आपला फोल्ड आहे तो व्यवस्थित सरळ छानपैकी करायचा, आणि उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल असा आपल्याला तो आडव्या दिशेला म्हणजे उजव्या दिशेला तो ठेवायचा. आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. आणि आता उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करा. जर हात तिथपर्यंत पोचत नसेल तर पायाची पोटरी किंवा गुडघा आपल्याला जे शक्य आहे ते पकडायचं. हा बरोबर बरोबर. आणि मग डावा हात जो आहे हा डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचा, आणि डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करायचा. आता हे झालं अर्ध परिघासन. बघा उजवा पाय ताणला गेलाय, डावी बाजू एक साइडची ताणली गेलेली आहे, उजव्या बाजूला थोडासा दाब आहे, म्हणजे विरुद्ध साईडने आपल्याला ताण दाब प्रत्येक ठिकाणी जाणवतो. छान. आणि उलट चाल करताना हळूहळू दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. उजवा दोन्ही हात खाली, उजवा पाय फोल्ड करा. आता इथे आपल्याला बॅलन्स जातोय असं वाटत असेल ना तर एखादी खुर्ची किंवा टेबल समोर ठेवायचा आणि आपलं पाऊल त्याला चिटकवायचं, किंवा भिंत जे काही असेल त्याला पाऊल चिटकवायचं, आणि आपला आपण ऍडजस्ट होऊन आपला पाय जो आहे हा गुडघ्यातनं सरळ ठेवायचा. सेम कृती डावा पाय डाव्या दिशेला घेऊन जायचा. आता या पावलाला तुम्ही कुठला तरी एखादा सपोर्ट द्या, भिंत किंवा जे काही तुमच्या जवळपास असेल, हा टेबल जे काही जवळपास असेल त्याचा सपोर्ट द्या, म्हणजे पाय आपलं गुडघ्यातनं सरळ राहील. हा बरोबर. आणि मग दोन्ही हात खांद्यातनं सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आता हे जे सगळे आपण आसनं करतोय ही सगळी व्हेरिएशन्स आहेत वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटनी शोधलेली. आणि आता सावकाश हळूहळू आपल्याला डाव्या दिशेला झुकायचंय. डाव्या हाताने डावा अंगठा पकडायचा प्रयत्न, किंवा पोटरी गुडघा त्याच्या खाली हात हा सपोर्टसाठी. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर, आणि मग उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. आता बघा डावा पाय पूर्ण ताणला गेलाय, उजवी बाजू ताणली गेली आहे, डाव्या बाजूला थोडासा दाब पण आहे, त्याकडे लक्ष. छान. आपापल्या क्षमतेने ते थांबण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग सावकाश उलट चाल करताना पुन्हा दोन्ही हात खांद्यावर सरळ, वज्रासनामध्ये स्थिर, आणि मग वज्रासन सोडून द्यायचं. एकेका पायाने वज्रासन सोडून द्यायचं. अँकलवर ताण आला असेल, पायांवर ताण आला असेल तर थोडेसे पाय असे आपटून घ्यायचे, थोडस आपटून घ्यायचं आपापल्या ह्याच्याने, किंवा पावलं थोडीशी एकमेकांवरती अशी आपटायची, म्हणजे रिलॅक्सेशन होऊन जातं आपल्या पायाचं. आणि सावकाश दंडस्थितीमध्ये येऊया. आणि दंडस्थितीमध्ये येताना आपण थोडासा एक प्रयोग करूया. आपल्याला जमिनीचा आधार न घेता उभं राहायचंय, तर त्यासाठी थोडस आपल्याला आपल्या पावलांवर बसायचंय. आपल्या पावलांवर बसा या प्रकारे. दोन्ही हात जोडून घ्या. सावकाश दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि हळूहळू उठून बसायचं. म्हणजे आपला सपोर्ट जो आहे हा आपल्या हातांना लागतो, म्हणजे थोडासा आधार जो आहे तो. आणि आपण आपल्या जमिनीचा आधार न घेता दंड स्थितीमध्ये विश्रांती, थोडीशी विश्रांती. आणि करूया आपण कटीचक्रासन. आज दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. काल आपण दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलेलं, आज दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर येईल, डावा हात मागून उजव्या कमरेवर, डाव्या दिशेला मागे वळून पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा. जर बॅलन्स जातोय असं वाटतंय, पायामध्ये थरथर वाटत असेल तर दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायला हरकत नाहीये. मागे वळून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न, दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवायचे. ओके. सावकाश मध्यभागी, पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ. आणि आता डावा हात समोरून उजव्या खांद्यावर जाईल, उजवा हात मागून डाव्या कमरेवर, आणि उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न.
नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. दोन्ही गुडघे आपले सरळ असतील, दोन्ही पाय सरळ असतील, गुडघ्यातनं बॅलन्स जातो असं वाटत असेल तर थोडंसं अंतर घ्यायला हरकत नाही. आणि सावकाश मध्यम, दोन्ही हात खाली. आणि आता आपण थोडस टाळी वाजूया. म्हणजेच काय तर बघा, दोन्ही पाय जुळलेले. एकदा आपल्याला वर टाळी मारायची आणि मग उजवा पाय फोल्ड करून खाली, पुन्हा वर आणि मग डावा पाय फोल्ड करून खाली. या प्रकारे आपल्याला टाळी करायची. ठीक आहे, सुरुवात करूया. थोडीशी डायनॅमिक जलद हालचाल असेल. वर खाली, वर 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 खाली, वर वर वर. आणि आता समोर आणि मागे, समोर मागे, वरून वरून मागे, बरोबर, वरून मागे, वरून मागे. आणि आता क्रॉस टाळी. एकदा उजवीकडे, डावीकडे टाळी. 1 2 बरोबर, 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती. पूर्णपणे आपल्या तळ हाताला अशा मुंग्या आल्या असतील, थोडेसे झिंझिण्या आल्या असतील, तो आपलं ब्लड सर्क्युलेशन आहे ते आपलं थोडंसं ऍक्टिव्हेट झालंय. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थोडीशी उष्णता वाटत असेल तुम्हाला, थोडीशी विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. आणि करूया आपण शोल्डर रोटेशन. आपण बैठक मध्ये केलं नव्हतं, आता करूया. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, दोन्ही हात समोर, दोन्ही हातांची बोटं फोल्ड करायचे आणि हातांची बोटं आपल्या खांद्यावर असतील. बरोबर, दोन्ही समोरून कोपरं जॉईन करून घेऊया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 बरोबर करताय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3. छान, कृती थांबवायची. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ती पकडत आपल्या मानेच्या मागे असेल. हा, दोन्ही कोपरं पुन्हा समोरून जॉईन करून घ्या. हाताची कोपरं बरोबर. आणि आता श्वास घेत घेत आपल्याला जास्तीत जास्त हात पसरवायचे आहेत. बरोबर, श्वास घेत घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, बरोबर करताय. श्वास सोडत जवळ. ही कृती करत असताना आपल्या छातीचे जे स्नायू आहेत, पूर्ण भाग आहे, तो कसा ताणला जातो श्वास घेताना, ते स्नायू कसे ताणले जातात त्याकडे लक्ष. जास्तीत जास्त लांब. आणि श्वास सोडताना ते कसे आकुंचित होतात त्याची जाण. श्वास सोडत सोडत समोर. बरोबर, श्वास घेत लांब आणि श्वास सोडत जवळ. बरोबर, कृती थांबवायची. दोन्ही हात खाली, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. आणि करूयात आपण तिर्यक ताडासन. त्यासाठी दोन्ही हातांची बोटं पुन्हा एकदा एकमेकांमध्ये गुंफवायची. हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. तळवे आपले सिलिंगकडे असतील, दोन्ही हातांचे तळवे सिलिंगकडे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. संपूर्ण अपर बॉडीला उभ्या कक्षेत खेच. आणि आता सावकाश एकदा उजवीकडे वळायचं, मध्यभागी, मग डावीकडे. 1 2 उजवीकडे, डावीकडे. 3 उजवीकडे, डावीकडे. 4 उजवीकडे, डावीकडे. 5 मध्यभागी येऊन थांबायचं, हात खाली. आणि आज आपण थोडंसं डायनॅमिक त्रिकोणासन करणार आहोत. मी तुम्हाला दाखवते आधी कसं करायचं आणि मग आपण एकत्रित करू. दोन्ही पाय आपल्याला त्रिकोणासन माहिती, आपण शिकलोय. फक्त आज आपण थोडंसं डायनॅमिक करणार आहोत. म्हणजे त्रिकोण आसन न करता त्रिकोणासनची क्रिया करणार आहोत, थोडीशी जलद. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही हात खांद्यातनं सरळ फॉरवर्ड बेंड. त्याच्यानंतर डावा हात उजव्या पावलाकडे, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, नजर वर. मग उजवा हात डाव्या पावलाकडे, डावा हात डोक्याच्या दिशेने वर, नजर वर. अशी आपल्याला पूर्ण जलद हालचाल करायची आहे आपापल्या क्षमतेने. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे, या प्रकारे. ठीक आहे, हा बरोबर बरोबर. हा, करूया. ठीक आहे, सावकाश कृती करायची आहे. आधी मध्यभागी येऊन थांबायचं.
आणि मग फॉरवर्ड बेंड घ्यायचा हळूहळू. आणि आता सुरुवात करूया. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. एक, उजवीकडे, डावीकडे. दोन, उजवीकडे, डावीकडे. तीन, उजवीकडे, डावीकडे. चार, उजवीकडे, बरोबर, डावीकडे. पाच. मध्यभागी येऊन थांबायचं. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करायचं. विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. आणि थोडस नी बेंडिंग करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्यायचंय. दोन्ही हात आपले गुडघ्यांवर ठेवायचे. आता समोरून गुडघे जॉईन करायचे आणि आता सुरुवात करूया गोलाकार फिरवायला. एक, दोन, तीन, बरोबर, चार, पाच. आणि आता विरुद्ध बाजूने थोडेसे गुडघे मागे न्यायचे आणि गोलाकार अँटी क्लॉकवाईज. एक, दोन, तीन, चार, सावकाश, आणि पाच. सावकाश वर यायचंय. पोलावरी घालते. आणि सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहायचं. दोन्ही पाय जोडायचे, हात शरीराच्या जवळ. मनोमन सूर्यदेवतेला वंदन. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक, नमस्कारासन. दोन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. हस्त उत्तानासन. तीन, हस्तपादासन. चार, उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, बरोबर. पाच, डावा पाय मागे पर्वतासन, नजर दोन्ही पायाच्या अंगठ्यांकडे. सहा, अष्टांगासन. सात, भुजंगासन. आठ, पर्वतासन. नऊ, उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. हस्तपादासन. 10, 11, हस्त उत्तानासन. 12, नमस्कारासन. आता पुढचे 3 नमस्कार आपण थोडेसे जलद करणार आहोत. मी 1, 2 असे आकडे मोजेल, त्याप्रमाणे कृती करायची. दमल्यासारखं वाटत असेल तर कृती थांबवायची आणि शांत बसायची. ठीक आहे, सुरुवात करूया आता. पूर्वस्थिती. ओम आदित्याय नमः. 1, 2, 3, 4, डावा पाय मागे. 5, उजवा पाय मागे. 6, 7, 8, 9, डावा पाय पुढे. 10, 11, 12. ठीक आहे. आता आपण एक थोडासा प्रयोग श्वासाशी आधारित करूया. पूर्वस्थिती. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 आहे तो श्वास सोडून द्या. 2 श्वास भरून घ्या. 3 श्वास सोडून द्या. 4 श्वास घेत उजवा पाय मागे. 5 श्वास सोडून घ्या. 6 श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. अष्टांगासन. 7 श्वास भरून घेत भुजंगासन. 8 श्वास सोडून द्यायचा आहे पर्वतासन. 9 श्वास घेत उजवा पाय पुढे. 10 श्वास सोडायचा आहे डावा पाय पुढे. 11 श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 12 श्वास सोडत नमस्कार स्थिती. थोडस आपण श्वासाशी आधारित करूया. आता आपली शेवटचा सूर्यनमस्कार. ओम रवये नमो नमः. 1 श्वास सोडून घ्या. 2 श्वास भरून घ्या.
3 श्वास सोडून द्या. 4 श्वास घेत डावा पाय मागे. 5 श्वास सोडत उजवा पाय मागे, पर्वतासन. 6 श्वास घ्यायचाय, सोडायचाय. 7 श्वास भरून घेऊया, भुजंगासन. 8 श्वास सोडत पर्वतासन. 9 श्वास घेत डावा पाय पुढे, अश्वसंचलनासन. 10 श्वास सोडत उजवा पाय पुढे, हस्तपादासन. 11 श्वास घेत हस्त उत्तानासन. 12 श्वास सोडत नमस्कारासन. मुखधोटी. दोन्ही पायांमध्ये अंतर, नाकाने श्वास घ्यायचा, सोडायचा. मध्यभागी तुम्हाला मी जी पीडीएफ पाठवली सूर्यनमस्काराची, त्याच्यामध्ये कधी श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे हे प्रत्येक आसनामध्ये दाखवलेलं आहे. तर एकदा तुम्ही ती बघू शकता, म्हणजे तुम्हाला करणं अजून सोपं जाईल. आणि आता सावकाश बैठक स्थिती. आज आपल्याला शयन स्थितीमध्ये एक नवीन आसन बघायचं आहे. आसन म्हणजे ती मुद्रा आहे, विपरीत करणी मुद्रा. ही कशी केली जाते बघून घ्यायचं आहे. प्रत्येकालाच म्हणजे प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी आहे, त्यामुळे करताना अगदी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न. हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार असलेल्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार, प्रचंड प्रमाणात डोकेदुखी आणि त्याचबरोबर हायपर ऍसिडिटीचा त्रास असेल तर ही मुद्रा करणं टाळायचं आहे. ही कशी करायची हे आपण बघून घेऊया. याचे फायदे असे आहेत की ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, त्याचबरोबर ज्यांना डायबिटीज आणि थायरॉइडचे त्रास आहेत, त्यांच्यासाठी ही उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक अशी ही मुद्रा मानली गेलेली आहे. आपण तुम्हाला आठवत असेल, आपण शयन स्थितीमध्ये उत्थित एकपादासन, द्विपादासन ही जी प्रॅक्टिस करत होतो, तर ते सगळे या आसनांची तयारी म्हणून आपण ह्या सगळ्यांची प्रॅक्टिस करत होतो. तर आता ही कशी केली जाते आधी बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार, त्याचबरोबर मानेचे जर काही विकार असतील तर त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. तर हे कसं केलं जातं बघून घ्या. एका कुशीला वळून आपण शयन स्थितीमध्ये येतो. आता इथे पुन्हा एकदा तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता आपले पाय 90 डिग्री वर घेण्यासाठी. त्या आधारे तुम्ही ही स्थिती घेऊ शकता. तर आता बघून घ्या, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 30 अंश, 45 आणि मग 60 आणि मग 90 अशी वरती आणायची आहे, सरळ. थोडासा सीटचा भाग वर उचलायचा. आपल्या हातांचा आधार थोडासा सीटला द्यायचा आणि सीट थोडीशी जमिनीपासून वर उचलायची, बघा या प्रकारे. आणि पाय जे आहेत त्या पायाची थोडीशी स्लॅन्टिंग पोझिशन होते, टॉपसी टर्वे पोझिशन होते. पाठकाला सुद्धा स्लॅन्टिंग आपला असा आकार मिळतो थोडासा. आपले जे पाय आहेत ते नजरेच्या टप्प्यात येतात. पायांची जी बोटं आहेत ती नजरेच्या टप्प्यात येतात, बघा या प्रकारे. इथे आपल्याला थोडासा गळ्यावरती थोडासा दाब येतो, त्याकडे लक्ष. आता ही जी आपण कृती केली ही आहे मुद्रा, विपरीत करणी मुद्रा. याच्यातूनच पुढे सर्वांगासन सुद्धा जातं, ते आपण नंतर पाहणार आहोत. पण ही झाली विपरीत करणी मुद्रा, थोडीशी टॉपसी टर्वे पोझिशन. जर आपल्याला डेट असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. आणि आसन सोडताना बघा, पाय हळूहळू आपल्या डोक्याच्या दिशेने येतील. मग आपले हात जे आहेत ते जमिनीवर टेकवायचे आणि मग पाठीचा एक एक मणका टेकत टेकत कुठेही डोकं वर न उचलता सावकाश दोन्ही पाय 90 डिग्री येतील. आता इथे आपले पाय समजा वरती जात नसतील तर तुम्ही भिंतीच्या आधाराने सुरुवातीला पाय 90 अंशापर्यंत उभे ठेवण्याची प्रॅक्टिस करा आणि मग आपल्या सीटचा भाग वर उचलून तो टॉपसी टर्वे मध्ये आणायचा प्रयत्न करा. ठीक आहे, कळलंय सगळ्यांना कशी केली आहे ती? एका कुशीलावरून शयन स्थितीमध्ये या. सुरुवातीला आपण सायकलिंग करूया आणि मग विपरीत करणी मुद्रा करण्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. आणि आता करूया सायकलिंग. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला 90 अंशापर्यंत वर आणायचे आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करायची. सुरुवातीला पावलं जमिनीच्या दिशेला जाऊ दे. 1
2 3 4 5 6 7 8. रिवर्स सायकली 1 2 3 4 5 6 7 8. थांबवायची कृती. दोन्ही पाय 90 डिग्री वर आणि नियंत्रित जमीनवर. अगदी सावकाश. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि आता आपण करूया विपरीत करणी मुद्रा. आता मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देते त्याप्रमाणे तुम्ही करा. मी जरा तुमच्याकडे बघते तुम्ही कशा करताय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ऋतुजा ताई तुम्ही मला पूर्ण दिसत नाही आहात. थोड्याशा अशा अशा आडव्या झोपलात तर मला दिसेल पूर्ण. ओके, हा ठीक आहे ठीक आहे. आता दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपलं संपूर्ण शरीर आता एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता आपल्याला हळूहळू दोन्ही पाय 30 अंश, 45 आणि 60 आणि मग 90 असे वर उचलायचे. हळूहळू दोन्ही पाय 30 45 60 आणि 90 असे वर उचलायचे. ओके, बरोबर. थोडासा सीटचा भाग वर उचलायचा. हा, आपल्या हाताच्या आधाराने. बरोबर. ओके, ठीक आहे. सीटचा भाग हाता हा आणि सीटचा तिकडे आधार द्यायचा आपल्या हातांचा सीटच्या इथे आणि थोडासा वर उचलण्याचा प्रयत्न करा. ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. थोडस आपल्याला तो उचलता येताना थोडासा त्रास होतोय. सावकाश उलटचाल करा हळूहळू. दोन्ही पाय सावकाश नियंत्रित जमिनीवर येऊ देत आधी सुरुवातीला. ठीक आहे. सावकाश हळू खाली येऊ देत. दोन्ही पाय येऊ देत खाली. बरं, आता इथे मी तुम्हाला एक छोटीशी टिप सांगते. काय करायचं, आता आपल्याला डायरेक्ट सीटचा भाग वर उचलता येत नाहीये ना, म्हणून थोडेसे आपले पाय जे आहेत हे 90 डिग्री वर उचलून ठेवण्याचा थोडासा अभ्यास करावा लागेल, थोडासा सराव करावा लागेल. मग काय करायचं, एखादी भिंत जी आहे त्या भिंतीला टेकून आपले पाय 90 डिग्री वर उचला थोडेसे ठेवायचे. ते थोडासा तो आपला सराव झाला की मग आपल्याला सीट्सचा भाग आहे तो उचलायला सोपा जाईल. आता तुम्हाला हे दाखवू का. आता समजा ही भिंत आहे, तुम्ही एका कुशीलावरून बघू शकता. भिंत आहे तर भिंतीच्या जवळ जायचं आणि दोन्ही पाय असे थोडेसे वर उचलायचा. म्हणजे आपले पाय जे आहेत हे थोडेसे भिंतीला टेकून उभे करायचे आणि मग बघायचं थोडासा आपल्याला सीटचा भाग उचलता येतोय का. समजा आपल्याला नाही आला तर पुन्हा एकदा एक एक पायाचा सपोर्ट भिंतीला द्यायचा आणि सीटचा भाग हळूहळू खाली आणायचा. म्हणजे पायाच्या सपोर्टने तुम्ही हा सीटचा भाग वर उचलू शकता आणि मग तो पुन्हा खाली येऊ शकतो. जे आपण मगाशी पूर्वोत्तानासन मध्ये केलं ना तसंच थोडस करू शकता. पायाचा सपोर्ट द्यायचा भिंतीला आणि मग ही कृती करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे मे बी तुम्हाला कारण की ही ऍडव्हान्स आसन आहेत. आपल्याला पटकन थोडस शरीर जे आहे हे आपलं थोडस स्टिफ असतं, ते पटकन वळत नाही जसं आपल्याला पाहिजे तसं. त्यामुळे थोडीशी प्रॅक्टिस मुवमेंट असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही ही त्या प्रकारे कृती करू शकता. आपण थोडासा याचा जो सराव आहे तो घेऊच वर्गामध्ये. सावकाश पुन्हा एकदा शयन स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, थोडीशी विश्रांती. आणि आता एका कुशीला वळायचं आहे आणि पोटावर पडून विश्रांती. भुजंगासन आपण करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर आणि एका गालावर पडून विश्रांती. भुजंगासनासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आणि आता एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आहे आणि ती पकड आपल्या पाठकड्याच्या इथे जिथे आपलं माकड हाड आहे तिथे. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आहे, कपाळ जमिनीवर. दोन्हीही पावलं सिलिंगच्या दिशेने आहेत, पावलांचे तळवे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपलं कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग जमिनीपासून वर. बरोबर, छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. पुन्हा एकदा पोटावरती ताण येतोय त्याची जाणीव. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. देहधारणा, प्राणधारणा. छान. आणि सावकाश
उलट चाल करताना हळूहळू आपलं कपाळ जमिनीवर येईल. हाताची पकड सोडून द्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. पाठीवर पडून विश्रांती. आणि मग बैठक स्थितीमध्ये जायचं सावकाश. पुन्हा एकदा एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये. विपरीत करणी करताना सीटचा भाग तुम्हाला उचलता नाही आला ना कुणालाच? ओके, ठीक आहे. त्यासाठीच थोडीशी आपल्याला सायकलिंग जे आपण करतो त्याची थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. त्याचबरोबर आपण एक एक पाय वरती घेत होतो ना, एक पाद तोलासन म्हणजे उत्थित एक पाद तोलासन, त्याची थोडीशी प्रॅक्टिस घ्यावी लागेल तुम्हाला. म्हणजे थोडेसे ते पाय आपले 30 अंश 60 अंश असे थोडे थोडेसे वरती करता आपल्याला आले, ते थोडस आपण तिथे जमलं आपल्याला, की मग ही जी थोडीशी ऍडव्हान्स आसन आहेत ही करणं सोपी जातो. आता ही विपरीत करणी मुद्रा आहे, त्याच्यानंतर सर्वांगासन आहे, हलासन आहे, ही सगळी ऍडव्हान्स आसनं आहेत, पण त्यांचे जे फायदे आहेत हे आपल्याला खूप सारे भेटतात. म्हणजे बरेचसे रोग जे आहेत ह्या आसनांपासून, ह्या आसनांची प्रॅक्टिस केल्यामुळे ते दूर होतात. पण काही हरकत नाहीये, आपण थोडीशी लुजनिंग एक्सरसाइज थोडीशी वाढवायची, म्हणजे आपल्याला ही आसनं करायला सोपं जाऊ शकतं. प्राणायामासाठी स्थिती पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आहे तो श्वास सोडून देऊया. आपापल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. कम्प्लीटली विदाउट. पुन्हा एका वर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. कम्प्लीटली ब्रीथ आउट. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिविवेयत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन. दोन्ही हात गुडघ्यांवरती. आज आपण अनुलोम विलोम प्राणायामाची 5 आवर्तन करणार आहोत. 3 आवर्तन मी सूचना देईन, पुढची जी 2 आवर्तन आहेत ही आपण आपल्या मनाने सूचनेशिवाय करणार आहोत. सुरुवात करूया. दोन्ही हात ऐका. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. बरोबर. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेच. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेच. तिसरा आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक.
डावी बंद, उजवीने सरखरेच, उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने संथरेच. पुढची 2 आवर्तने ही आपण आपली सूचने शिवाय करणार आहोत. सुरुवात करूया. पूर्ण झाल्यावर हात आपले ज्ञान मुद्रेमध्ये गुडघ्यांवर, डोळे तसेच अलगद मिटलेले ठेवायचे आहेत. आपली जाणीव आपण जी ज्ञान मुद्रा केली आहे तिकडे घेऊन जायची आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांचा जो एकमेकांना हलकासा स्पर्श झालेला आहे त्यातून तुम्हाला काही व्हायब्रेशन्स, काही स्पंदन जाणवत असतील, सटल व्हायब्रेशन्स. तिथून जो रक्तप्रवाह होतोय त्याचे हे स्पंदन आहेत, हे व्हायब्रेशन्स आहेत. त्याकडे आपलं मन केंद्रित करायचं आहे. प्राणस्पंदनांची अनुभूती भरकटणाऱ्या मनाला एकाग्र करण्यासाठी आपण ह्या प्राणस्पंदनांकडे आपलं मन केंद्रित करून घ्यायचं आहे. चेहरा शांत आहे. जाणीव प्राणस्पंदनांची आणि श्वासाची जोड. करणार आहोत 5 आवर्तन भ्रामरीची. प्राणस्पंदनांच्या अनुभूतीतूनच भ्रामरी प्राणायाम. डोळे अलगद मिटलेले आहेतच, पाठीचा कणा सरळ आहे, चेहरा शांत आहे. पहिल्या आवर्तनासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ पूरक, हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. तिसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. काही क्षण शांत. भ्रामरीच्या स्पंदनांचा मागोवा घेत घेत डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली ती सोडून देऊया.
आणि एका कुशीला शवासनासाठी स्थित, पाठीवर पडून विश्रांती. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घ्यायचं आहे. संपूर्ण पाठकाणा आपला अलगदपणे जमिनीवरती झोकून द्यायचा, सोडून द्यायचं. विश्रांती स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट एवढं अंतर. दोन्ही हातांमध्ये अंतर. मान उजवीकडे, डावीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. पुढील 3 ते 4 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता अगदी स्वस्थपणे पडून राहायचं आहे. आणि त्याचबरोबर आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा क्रमाने मागोवा घेण्याचा प्रयत्न. दंड स्थिती, सॉरी, सुरुवात आपण बैठक स्थितीपासून केलेली ही आसनं. त्यानंतर दंड स्थिती. शयन स्थितीमध्ये आज आपण विपरीत करणी मुद्रा पाहिली. त्यानंतर पोटावर पडून आपण जे काही आसनं केली सगळ्याचा क्रमाने मागोवा. आणि त्याचबरोबर आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण. प्रत्येक अवयव मनाने शिथिल करायचा आहे. जाणीवपूर्वक शिथिलता. सुरुवात दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी क्रमाक्रमाने शिथिल. संपूर्ण जांघेचा भाग शिथिल. जाणीव दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल. जाणीव पार्श्वभाग आणि कमरेचा भाग, तिथले सगळे स्नायू, सांधे शिथिल. जाणीव पाठकण्याकडे. पाठकणे आपले 33 मणक्यांची माळ जी अलगदपणे जमिनीवर पहुडलेली आहे. या 33 मणक्यांमधला वरचा भाग, मधला भाग आणि अगदी तळाचा भाग शिथिल झालेला आहे. जाणीव उदरभाग, उरभाग आणि कंठाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, फुफ्फुस, छोटस आपलं हृदय शिथिल. कंठस्थ ग्रंथी शिथिल. जाणीव चेहऱ्याकडे. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 दात, 2 कान, नाक, अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण, बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला. मी देहधारणेने माझं शरीर, शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, सांधे, स्नायू, ग्रंथी शिथिल केलेले आहेत आणि याची मनोमन जाणीव आहे. श्वासाची. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. प्राणधारणा. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझी सगळी शारीरिक, मानसिक अशुद्धी, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी सोडून देत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य एकदम उत्तम आहे. खूप ते स्वस्थ आहे आणि निरोगी आहे. आणि ते असंच व्याधी विरहित, निरोगी आणि औषध विरहित माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य ठेवण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने करणार आहे. असा स्वतःला एक संकल्प द्यायचा आहे. मना वासना दुष्ट कामा नये, मना सर्व पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राम. या श्लोकाप्रमाणेच मला कुठलीही वासना मला स्पर्श करणार नाहीये. माझी पापबुद्धी नष्ट होत चाललेली आहे. मी नीतीनेच नियमित वागणार आहे.
आणि माझ्या मनामध्ये सतत चांगले विचार असेच येणार आहेत. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये पुन्हा एकदा आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम औषध विरहितच आहे आणि ते तसंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा आत्मविश्वास आणि माझी इच्छाशक्ती प्रचंड प्रमाणात वाढत आहे. एक सकारात्मक ऊर्जा मला प्राप्त होत आहे. मला खूप छान आणि खूप बरं वाटतंय. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आद्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद आणि आजचा दिनक्रम पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी, या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान सावकाश उजवीकडे डावीकडे, आणि सावकाश डाव्या कुशीला वळायचा आहे. डावा हात डोक्याखाली, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. त्या कुशीवर थोडा वेळ थांबायचा आहे. आणि सावकाश उजव्या हाताच्या आधाराने शरीराला झटका न देता बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. शांतीपाठ मी बोलते, आपण श्रवण करा. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर, आपापल्या क्षमतेने कमरेतला पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्जन, नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे खाली. धन्यवाद. तुम्हाला काही विचारायचं आहे का? भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. थोडस विचारायचं आहे का तुम्हाला पद्माताई? नाही ना? ठीक ठीक आहे. थोडीशी आता आपली तुमची ऍडव्हान्स आसनं चालू आहेत, पण ठीक आहे. अगदीच आपल्याला असं काही नाही की तशीच जमली पाहिजेत. आपण प्रयत्न करणार आहोत. फक्त कृती तुम्हाला व्यवस्थित कळण्यासाठी मी ती सगळी दाखवतेय. नंतर तुम्हाला ह्या सगळ्या व्हिडिओची लिंक तर भेटणारच आहे. तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालू करताना सुद्धा थोडासा हा आधार घेतलात आणि त्याप्रमाणे पुढे तशी साधना चालू ठेवली तर नक्कीच आपल्याला फायदा मिळेल या सगळ्याचा. फक्त थोडंसं जेव्हा पाय आपण वरती उचलतो तेव्हा जर डेटचा इश्यू असेल तर पाय कसे उचलणं टाळायचं आहे. बाकीची साधना तुम्ही करू शकता. ठीक आहे. चला, हरिओम. गुड नाईट. भेटूया उद्या 5 वाजता.